नमस्कार, दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। काँग्रेसची सत्ता आल्यास आदिवासींना विकासात भागीदारी देऊ, नंदुरबारच्या सभेत राहुल गांधी यांचे आश्वासन। भारत जोडो न्याय यात्रेचे महाराष्ट्रात स्वागत। विठ्ठलाला मिळणार बुलेटप्रूफ कवच, पदस्पर्श दर्शन 45 दिवस राहणार बंद। भाविकांना दिवसातून केवळ 5 तास मिळणार मुखदर्शन। विठोबाला बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण। विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे। काचेचे 2 कवच राहणार असून त्यात एका काचेत कॅमेरा राहणार असल्याचे समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज ओंसेकर यांनी सांगितले। सीए साठी केंद्राने सुरू केलेले पोर्टल स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका, अनेकांनी केले समर्थन। अंत्योदयची साडी मिळाली पण क्वालिटीचे काय, गृहिणींनी डोळे वटारले। ही तर सरकारने चालवलेली गरिबांची थट्टा। जिल्ह्यात 80,000 साड्यांचे होणार वितरण, निकृष्ट साड्या वितरित करू नका। 10 वर्षातील काम हा तर फक्त ट्रेलर, मोदी यांचं वक्तव्य। एक स्थानक एक उत्पादन उपक्रमासह रेल्वेच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन। अहमदाबाद मुंबई वंदे भारतलाही दाखवला हिरवा झेंडा। काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही महाराष्ट्र नाहीच, भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतरच निर्णयाची शक्यता। मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचे होणार नामांतरण, मुख्यमंत्र्यांची तोत्वता मंजुरी, आज मंत्रिमंडळात निर्णय। करी रोडचे नाव होणार लालबाग, स्टँडर्ड रोड डोंगरी, मरीन लाईन मुंबादेवी, चर्नी रोड गिरगाव, कॉटन ग्रीन काळा चौकी, डॉकयार्ड माझगाव, किंग सर्कल तीर्थकर पार्श्वनाथ, तर मुंबई सेंट्रलचं नाव होणार नाना जगन्नाथ शंकरसेठ। सीए विरुद्ध मुस्लिम लीग कोर्टात, असंवैधिक व मुस्लिमांविरोधात भेदभाव, विरोधकांचे टायमिंगवर प्रश्नचिन्ह। आसाममध्ये काळा दिवस घोषित, विद्यार्थी संघटनाही आक्रमक। मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही, सरकारी शैक्षणिक नोकरभरतीच्या अर्जांबाबत निर्णय अंतरिम आदेशाच्या अधीन। अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।